आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एस म्हणजे काय, हे पण आपण लास्ट याला शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये ऑन पेज एस कसं काम करतं, ऑफ पेज एस कसं काम करतं, ते आपण सांगितलं होतं. त्याच्यामध्ये पण आपण कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या होत्या, की रोबोट डॉट टेक्स्ट फाईल कशी काम करते, साईट मॅप XML कसं काम करतं, ह्याच्यावरती पण आपण डिस्कशन केलं होतं. सो लास्टचं लेक्चर तुम्ही बघा, खूप इंटरेस्टिंग झालं होतं ते. ओके. Yes, sir. ओके. ओके, ठीक आहे. आता आज आपण त्याच्याच पुढे कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला लास्ट लेक्चरला मी काही कन्सेप्ट सांगितले होते, की रोबोट्स, साईट मॅप, ओके, अजून कोणतं होतं, क्रॉलर. सगळ्यात महत्वाचा क्रॉलर आहे बरं का. असे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितले होते. ओके. आज आता आपण ऑन पेज एसईओला घेऊया. एका एका एसईओला आपल्याला घ्यायचं आहे. ओके, तर आज आपण ऑन पेज एसईओला घेऊया. तर ऑन पेज म्हणजे काय, तर जे तुमचं वेबसाईट आहे त्याचं जे एक पेज राहतं, त्या पेजवरती केलेलं काम म्हणजे ऑन पेज एसईओ. कसलं काम, तर असं काम जे एआयच्या क्राउलरला और गुगलच्या क्राउलरला समजेल, त्यांना समजलं पाहिजे, बरोबर ना. आपला कॉन्टेंट काय आहे, आपलं त्या वेब पेजवरती काय काय गोष्टी आपण ॲड केल्या, ते सगळं त्यांना समजलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या वेब पेजवरती काम करावं लागतं. ते केलेलं काम म्हणजे ऑन पेज एसईओ. ओके. आता ज्यावेळेस क्राउलर तुमच्या पेजवरती येणार, त्याला काय काय माहिती तुम्ही सांगितली पाहिजे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा येतं मेटा टायटल. मेटा टायटल त्याला माहिती पाहिजे. मेटा डिस्क्रिप्शन त्याला माहिती पाहिजे. ओके. एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो फोकस कीवर्ड, गोल्डन कीवर्ड, ओके, किंवा त्याला प्रायमरी कीवर्ड, असे मल्टिपल टर्म्स आहेत त्याला. ओके. तर हे एक आपल्या वेब पेजचं फिक्स पाहिजे की कोणता फोकस कीवर्ड आहे. ओके. त्याच्यानंतर तुमच्या वेब पेजमध्ये काय काय पाहिजे, टेक्स्ट कॉन्टेंट पाहिजे, इमेज कॉन्टेंट पाहिजे, ऑडिओ पॉसिबल असेल तर ते टाका, व्हिडिओ असेल तर ते टाका, GIF इमेजेस असतील तर ते तुम्ही टाकू शकता, ETC. अशा गोष्टी तुमच्या कॉन्टेंटमध्ये हव्या आहेत. ओके. आता इमेज जर टाकली, सपोज तुम्ही कारची इमेज टाकली, तर त्याला नाव सुद्धा कारचंच द्यायचं. ओके. जर कारची इमेज टाकली तर एक अल्ट टॅग असतो, त्या अल्ट टॅग मध्ये पण तुम्हाला कारचंच नाव द्यायचं आहे. ओके. ऑडिओ टाकली तर ऑडिओचं नाव त्या फाईलची जी रिक्वायरमेंट आहे तेच टाकायचं तिथं. व्हिडिओ असेल तर सेम, GIF असेल तर सेम. इमेजमध्ये अजून एक प्रकार येतो, त्याला आपण इन्फोग्राफिक्स म्हणतो. इन्फोग्राफिक्स म्हणजे काय, की भारतामध्ये किती कार सेल होतात एका वर्षामध्ये, तर त्याची सगळी माहिती आपण इमेजच्या रूपात सांगतो. पाय चार्ट असतो, कुठं बार चार्ट असतो, कुठं मॅप असतो, त्याच्यावरती डॉट डॉट असे दिलेले असतात की ह्या स्टेटमध्ये कार सेल होतात, दुसऱ्या स्टेटमध्ये कार किती सेल होतात. अशा पद्धतीनं त्याला आपण इन्फोग्राफिक्स म्हणतो, म्हणजे इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ग्राफिक्स किंवा इन द फॉर्म ऑफ इमेज. ओके. तर त्याला आपण इन्फोग्राफिक्स म्हणतो.
हे येतं ऑन पेज एसईओ. याच्यानंतर अजून एक टर्म येते त्याला आपण म्हणतो कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी इज ऑल्सो पार्ट ऑफ ऑन पेज एसईओ. फॅव आयकन. फॅव आयकन म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुमच्या वेबसाईट तुमची लोड होती, जसं की आता इथे बघा, इथे इथे यूट्यूब लोड झालेलं आहे ह्या टॅबमध्ये, बरोबर. तर इथे यूट्यूबचा आयकन वरती आहे बघा छोटासा, फेसबुकचा आहे, मेटाचा आहे, जेमिनायचा आहे, लिंक्डइन. ओके, इथे एक वेबसाईट आहे, इथं आपला सर्च कन्सोलचा आहे. ह्या सगळ्यांना फॅव आयकन आपण म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट येतं इंटरनल लिंक्स अँड एक्सटर्नल लिंक्स. हे सुद्धा तुमच्या ऑन पेज एसईओचाच पार्ट आहे. ठीक आहे. इंटरनल लिंक्स म्हणजे काय, तर तुमच्या वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवरती घेतलेल्या लिंक त्या आपल्याच वेबसाईटच्या आत असतात. दोन्ही पेज आपल्याच वेबसाईटमध्ये असतं. ओके, त्यांना इंटरनल. एक्सटर्नल लिंक म्हणजे काय, तुमच्या वेबसाईटवरून तुम्ही बाहेर कुठंतरी लिंक दिलेली असते, त्याला आपण एक्सटर्नल लिंक असं म्हणतो. एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑन पेज एसईओ मध्ये असतात. इमेज लोड टाइम, इमेज ऑप्टिमायझेशनचा जी गोष्ट आहे ती इमेज ऑप्टिमायझेशन सुद्धा ऑन पेज वरतीच येतं. ओके. सेक्शन्स, काही इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ते तुमच्या साईटवरती ऍड झालेले आहेत का नाही ते पाहणे. सेक्शन जसे की एक वेब पेज असेल तर ब्रेड क्रम असावीच. ब्रेड क्रम काय आहे ते तुम्हाला सांगतो. FAQ असावीच. ओके. परत अजून काय काय असावं, हेडर असावंच त्याला, फुटर असलंच पाहिजे. ओके, हेडर, फुटर आणि बॉडी म्हणतो आपण, बॉडी ही असलीच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी ऑन पेज मध्ये येतात. इथपर्यंत जर तुम्हाला समजलं असेल तर एकदा thumbs up करा. ओके. आता जे कन्सेप्ट आपण ऑन पेज मध्ये डिस्कस केले ते आपण आता एक 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 करून कन्सेप्ट पाहणार आहोत. ओके. अजून एक आहे याच्यामध्ये वर्ड काउंट, म्हणजे तुमचं जे पूर्ण आर्टिकल आहे त्या आर्टिकलचे टोटल शब्द किती आहेत, त्याच्यामध्ये टोटल वर्ड्स किती आहेत. ओके, तर तो सुद्धा एक पॉइंट आहे, तो येतो याच्यामध्ये, वर्ड काउंट ज्याला आपण म्हणतो. URL स्ट्रक्चर हा पण एक पॉइंट येतो. तुमच्या URLचं नाव काय आहे, जसं की टोयोटा कार्स इन पुणे असं असेल की पुण्यामधल्या टोयोटा कार्स, तर आपण कसं लिहिणार URL, आपल्या वेबसाईटचं नाव xyz.com/toyota-car-पुणे. ओके, ह्याला आपण URL म्हणतो, जे वरती असतं इथे. आपलं आता गुगलचं काय URL आहे, meet.google.com HMP हा आपला URL आहे, तर ह्याला URL स्ट्रक्चर म्हणतात. ओके, हे कसं असतं, तर हे सुद्धा ऑन पेज एसईओ मध्ये येतं. असे मल्टिपल फॅक्टर्स असतात जे ऑन पेज एसईओ करताना तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. ओके. पॅराग्राफ लिमिट हे पण एक आहे, पॅराग्राफ लिमिट. याच्यामध्ये काय येतं, तर 300 वर्ड पेक्षा जास्त मोठा पॅराग्राफ नसावा.
ते युजरच्या वाचण्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. ओके, तर 300 वर्ड्सचा मिनिमम तुमचा पॅराग्राफ, त्याच्यापेक्षा कमी पॅराग्राफ असावा. सपोज एक पॅराग्राफ असेल तर 300 वर्डपेक्षा मोठा पॅराग्राफ नसावा. हेडिंग स्ट्रक्चर, हेडिंग स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काय काय येतं? H1 to H6 असे हेडिंगचे टॅग्स आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? टॅग्स म्हणतो. H1 to H6 हे हेडिंग्स असतात, यांना आपण टॅग्स म्हणतो. तो टॅग कसा दिसतो तुम्ही कोडमध्ये बघू शकता. H1 असेल तर तो असा ओपन होतो आणि असा क्लोज होतो. ओके, हा झाला टॅग. H1 ओपन झाला, H1 क्लोज झाला. ही कोणती लँग्वेज आहे? HTML ची लँग्वेज आहे. HTML चा फुल फॉर्म काय आहे? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. जो टॅग आहे वरती तुम्हाला दिलेला H1 नावाचा, तो हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज मध्ये येतो. ओके, तसेच H6 जर टॅग असेल तर तो कसा येणार? S6 ओपन केला, S6 क्लोज झाला. ओके, आता सपोज मला एक टॅग टाकायचा आहे, तर तो मी कसा टाकणार वेब पेज वरती? सपोज मला टाकायचं आहे NMD प्रायव्हेट लिमिटेड. ते मी कसं टाकणार? तर मला H3 मध्ये टाकून दाखवतो. H3 ओपन झाला, इथे मी लिहिणार NMD प्रायव्हेट लिमिटेड आणि H3 क्लोज करून टाकणार. ओके, पार्ट नीट बघून घ्या. H3 ओपन, त्याच्या आत टेक्स्ट टाकला आणि H3 क्लोज केला. तर अशा पद्धतीने हे HTML जे आहे ते वर्क करतं. ओके, सो थोडंफार तुम्हाला आयडिया तर असायला पाहिजे की नक्की काम कसं करतं. HTML लाच सपोर्टिव्ह असतं ते म्हणजे CSS, ज्याचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे कॅस्कॅडिंग स्टाईल शीट. ओके, ज्याला आपण CSS म्हणतो. ओके, ह्यालाच एक सपोर्टिव्ह अजून एक फाईल फॉर्मॅट किंवा कोडिंग फॉर्मॅट राहतो, ज्याला आपण JS म्हणतो. JS चा फुल फॉर्म काय आहे? जावा स्क्रिप्ट. ओके, आता CSS चा कोड लिहायला पण एक टॅग असतो. तो टॅग कसा असतो? तर तो स्टाईल STYLE या टॅग मध्ये CSS चा कोड लिहिला जातो. आणि JS चा किंवा जावा स्क्रिप्टचा कोड जो आहे तो लिहिला जातो SCRIPT स्क्रिप्ट या टॅग मध्ये. SCRIPT. ओके, तर जावास्क्रिप्ट, तर जावास्क्रिप्टचा टॅग जो आहे तो स्क्रिप्ट आहे, CSSचा टॅग आहे तो स्टाईल आहे. ओके, ह्या काही गोष्टी आहेत बेसिक त्या तुम्हाला माहिती पाहिजेत ऑन पेज SEO करताना. जस्ट आयडिया असली तरी पण चालू शकते. इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, सर येस. सर आपल्याला SEO ऑन पेज SEO करण्यासाठी म्हणजे HTML CSS हे थोडंफार माहित असलं पाहिजे का? फक्त म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज. फक्त आयडिया असणं गरजेचं आहे. ह्याचे मल्टिपल टॅग्स राहतात, म्हणजे ह्या दोन लँग्वेज ज्या आहेत ना, ह्या लँग्वेज डीप आहेत खूप. ओके, सो सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं नाही. एक बेसिक गोष्टी म्हणजे हे H1 H2 हे टॅग स्क्रिप्ट स्टाईल एवढे टॅग फक्त माहिती असणं फक्त गरजेचं आहे. तुम्हाला काम करण्यामध्ये कुठेही त्याचा यूज होत नाही. ते सगळं डेव्हलपरचं काम असतं.
तुम्हाला फक्त आयडिया तर माहिती पाहिजे की कशा पद्धतीनं हे काम केलं जातं, कुठे कुठे कामं होतात, काय असतं नक्की डेव्हलपर काय करतो हे माहिती फक्त पाहिजे. ओके. ओके सर. येस. जर तुम्हाला डिजिटल मार्केटर बनायचं आहे आणि तुम्ही हे 3 कोडिंग जे आहेत HTML, CSS, JS हे नाही शिकलं तरी पण तुम्ही डिजिटल मार्केटर बनू शकता. ओके. हे यावंच असं नाही. पण हे जर माहीत असेल तर थोडंसं ॲडव्हान्स लेव्हलचं तुम्ही डिजिटल मार्केटर बनला असं म्हणू शकता. ठीक आहे. येस सर. सो हे फक्त तुम्हाला जस्ट आयडिया असावी ह्या कन्सेप्टची म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके. आता आता आपण ज्या गोष्टी मी तुम्हाला इथं आता सांगितल्या त्या सगळ्या आपण वन बाय वन सगळ्या बघूयात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं तर मेटा टायटल कुठे असतो, कसा असतो, काय असतो ते आपण पाहूयात. मी आपल्या इथे आलो आणि इथे मी सिम्पली काय टाकतो, डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे. ज्यावेळेस आपण असं टाकतो त्यावेळेस आपली वेबसाईट जी आहे ती रँक होत आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, ओके, जे मी तुम्हाला टायटल बोललो मेटा टायटल ते कुठे असतं तर ते हे असतं, हे तुमचं आहे मेटा टायटल. मेटा टायटलची तुमची कीवर्डची म्हणजे जे वर्ड काउंट आहेत कॅरेक्टर काउंट ते असावेत अप टू 60 कॅरेक्टर इन्क्लुडिंग स्पेस. ओके. म्हणजे D1 झाला, I2 झाला, L नंतर L किती झाला 3 4 5 6 L6 झाला, स्पेस झाली 7. तर असे 60 पर्यंत तुम्हाला अलाव आहे. 60च्या पुढं तुम्ही टाकलं तरी पण चालतं, पण SEOच्या पर्स्पेक्टिव्हनं ते टाकू नये, कारण 60च्या पुढचे कॅरेक्टर्स जे तुम्ही टाकताल ते इथं दिसत नाहीत सर्च रिझल्टमध्ये. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतं मेटा डिस्क्रिप्शन. हा जो खालचा पार्ट दिसतोय हा सगळा आहे मेटा डिस्क्रिप्शन. त्याची कॅरेक्टर लेंथ किती असावी 1 अप टू 160 ही त्याची कॅरेक्टर लेंथ. 160 कॅरेक्टरच्या पुढं जर तुम्ही टाकलं तर ते कसं दिसेल त्याचं एक्झाम्पल दाखवतो. हे बघा इथे, हे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणेवाले आहेत ना त्यांनी 160 पेक्षा जास्त टाकले त्याच्यामुळे 3 डॉट्स पुढे आलेले आहेत, ते अशा पद्धतीचं दिसेल. ओके. त्यामुळे 160 पर्यंत टाकावेत. हे आहे तुमचं मेटा डिस्क्रिप्शन हे वाला, आणि हे आहे तुमचं मेटा टायटल. ओके. जो मी फॅव आयकॉन बोललो होतो तो आहे हा फॅव आयकॉन. फॅव आयकॉनची इमेजची साईज किती असावी 512 बाय 512 ही त्याची साईज असते. ओके. एवढ्या साईजमध्ये तुमचा फॅव आयकॉन असावा. ओके. त्याच्यानंतर हे जे आहे ते तुमचं नाव आहे, बिझनेसचं नाव. ओके. जे काही असेल ते. आणि हा जो आहे तो तुमचा URL आहे. ओके. हा URL आहे. ओके. तर हे असं आहे. तर मेटा टायटलची कॅरेक्टर लेंथ किती 60. त्याच्या खालचा पॉईंट कोणता घेतला मेटा डिस्क्रिप्शन, त्याची कॅरेक्टर लेंथ किती 160. ओके. आता फोकस कीवर्ड, तर याच्यामध्ये ते जे पेज होतं इथे, तर ह्याचा मी फोकस कीवर्डच इथे टाकलेला आहे. त्याचा फोकस कीवर्ड आहे डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे. कोर्सेस इन पुणे और कोर्स इन पुणे ते एकसारखंच कन्सिडर केलं जातं. तर हा त्याचा फोकस कीवर्ड आहे. ओके. आता त्याच्यानंतर काय आपण डिस्कशन केलं, फोकस कीवर्डलाच आपण काय म्हणतो गोल्डन कीवर्ड, प्रायमरी कीवर्ड असं म्हणतो आपण. होय.
त्याच्यानंतर पेजवरती काय काय असावं, टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ, GIF. तर आपण एकदा पेजवरती जाऊयात त्या. ओके, आता त्याच्यामध्ये टेक्स्ट आहे बघा, आहे टेक्स्ट, इथे टेक्स्ट आहे, इमेजेस आहेत, ह्या इमेजेस आहेत बघा, इथं व्हिडिओ पण ॲड केलेले आहे. ओके, व्हिडिओज आहेत, टेस्टिमोनियल्स आहेत, टेक्स्टमध्ये जातं हे सगळं, FAQs आहेत. ओके, मॅक्सिमम जेवढ्या गोष्टी आपण टाकू शकतो तेवढ्या तिथे टाकलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये इन्फोग्राफिक्स नाही आहे, पण इन्स्टेड ऑफ इन्फोग्राफिक्स मी डायरेक्ट हे ॲड केलेलं आहे, कॉन्टेंटच ॲड केलेलं आहे. ओके, इन्फोग्राफिक्सची इथं त्याच्यामुळे गरज नाही आहे, बाकी हे इमेजेस वगैरे आहे. ह्या एका इमेजला तुम्ही इन्फोग्राफिक म्हणू शकता, की एका स्टुडंटची माहिती आहे, श्रीमला वाघमारे, DM ॲनालिस्ट, तिला एवढं पॅकेज भेटले कोणत्या कंपनीत, ह्या एका इमेजला तुम्ही इन्फोग्राफिक म्हणू शकता. ऑडिओ याच्यावरती नाही आहे. ओके, ऑडिओची फाईल नाही आहे आपण, कारण डायरेक्ट व्हिडिओ दाखवल्यामुळे ऑडिओची आपल्याला गरज वाटली नाही. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे त्या पेजवरती दिसल्या आहेत. ओके, आता कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय, तर जो तुमचा कीवर्ड आहे तो कीवर्ड तुमच्या त्या वेब पेजवरती 2% असला पाहिजे. कीवर्ड डेन्सिटी 2% तरी तो असावाच. 2%चा याचा अर्थ काय, तर तुमचा टोटल वर्ड काउंट जो आहे पेजचा, तो 100 वर्डचा तुमचं पेज असेल, तर त्याच्यामध्ये तो फोकस कीवर्ड आहे तो 2 वेळा तुम्ही यूज केलाच पाहिजे. ही रिक्वायरमेंट आहे, त्याला आपण कीवर्ड डेन्सिटी म्हणतो. ओके, आता जर आपल्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे हा कीवर्ड जो आहे ना, तो मी मल्टिपल टाइम्स इथे यूज केलेला आहे. Ctrl F पेस्ट, टोटल 7 वेळा मी यूज केलेला आहे. ओके, वेगवेगळ्या ठिकाणी मी तो कीवर्ड यूज केलेला आहे. सी, सो ही रिक्वायरमेंट असते, ह्याला आपण काय म्हणतो, कीवर्ड डेन्सिटी. त्याच्यानंतर फॅविकॉन तुम्हाला सांगितलं. इंटरनल अँड एक्सटर्नल लिंक, त्या एकदा आपण चेक करूया साईटवरती आहेत का. जसं की जॉईन आवर फ्री वेबिनार, याच्यावरती मी क्लिक केलं की मी वेबसाईट सोडून दुसऱ्या एका फॉर्मवरती जातो, माझी वेबसाईट सुटली इथून, thedigitalnmd.com जी होती ना ती, त्याचा ॲक्सेस निघून गेला इथून. ठीक आहे, सो ही झाली एक्सटर्नल लिंक. ओके, आणि इंटरनल लिंकसाठी तुम्ही हेडरमधली कोणती लिंक घ्या, हे सुद्धा पेजचाच पार्ट आहे बरोबर, हा हेडर जो आहे तो पेजचाच पार्ट आहे. सो कोर्सेसवरती आल्यानंतर डेटा सायन्स कोर्स इन पुणेवरती मी जेव्हा क्लिक करतो तेव्हा माझ्या thedigitalnmd.com मध्येच आहे, आपण फक्त पेज दुसरं आहे, त्याच वेबसाईटमध्ये, याचा अर्थ आपण इंटरनल लिंक ॲड केलेली आहे. सो या दोन्ही गोष्टी आपण इथे ॲड केलेल्या आहेत. हे आहे इंटरनल लिंक्स अँड एक्सटर्नल लिंक्स. त्याच्यानंतर इमेज ऑप्टिमायझेशन. आता इमेज ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तर तुम्ही जी इमेज अपलोड करता त्याची एक स्पेसिफिक साईज असते. ओके, जसं की आता समीर नगारे ही जी इमेज आहे ही इथं अपलोड, ह्याची एक साईज आहे. ओके, ही त्याची इमेजची साईज 245x351 तुम्ही म्हणू शकता. ओके, आणि त्या इमेजचं वेट पण असतं.
त्याला जेव्हा तुम्ही सेव्ह इमेज ॲज म्हणता, त्यावेळेस ती इमेज किती केबीची आहे ती तुम्हाला डाउनलोड झाल्यानंतर समजते. इथे बघा 17.9 केबीची इमेज आहे. ओके, हे त्याचं वेट झालं, वजन. जो त्याच्यात जे पिक्सेल्स आहेत सगळे, इमेज पिक्सेलपासून बनलेली असते बरोबर. तर त्याच्या आत जे पिक्सेल्स आहेत त्या पिक्सेलचं वजन टोटल किती होतंय 17.9 केबी. आणि त्या इमेजची साईज किती आहे 245 विड्थला अशी अशी आडवी आणि 351 उभी, ही त्याची साईज आहे. ओके, तर आपल्याला हे ऑप्टिमाइज करायचं असतं. आता 17 केबीची ऑलरेडी इमेज आहे, त्याला आपण ऑप्टिमाइज करायचं म्हणजे काय, तर एक ठराविक वेबसाईट्सवरती जाऊन त्या इमेजची साईज कमी करायची, वेट कमी करायचं. साईज आहे तीच ठेवायची, वेट कमी करायचं. आणि वेट कमी करताना प्रिकॉशन्स हे घ्यायचं की तुमची इमेज जी आहे ती पिक्सलेट होऊ नये. पिक्सलेट म्हणजे काय, तर फाटू नये किंवा ब्रेक होऊ नये किंवा ब्लर होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही केअर करायची. आता अशी कोणती वेबसाईट आहे जी तुमची चांगल्या पद्धतीची इमेज कॉम्प्रेस करून देईल, तर त्याचं नाव आहे टायनी पीएनजी. टायनी पीएनजीच्या वेबसाईटवरती जावा. ह्या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये देतो. चांगली वेबसाईट आहे, लॉसलेस कम्प्रेशन करून देतो. लॉसलेस म्हणजे काय, कोणत्याही पद्धतीचा लॉस होत नाही इमेजमध्ये, पण इमेजची क्वालिटी ॲज इट इज राहते. ओके, आपण ही समीरची ट्राय करू. जर ऑलरेडी ऑप्टिमाइज असेल इमेज तर एवढं कॉम्प्रेस होणार नाही, जर ऑप्टिमाइज नसेल तर इमेज जी आहे ती कम्प्रेस होणार. ओके, मी इमेज जी आहे ती इथे लोड केली. इथे बघा तुम्ही 18 केबीची इमेज होती, त्याची साईज किती झाली 16 केबी, म्हणजे 13% रिडक्शन केलं त्याने इमेजमध्ये. बट ज्यावेळेस तुम्ही ही इमेज डाउनलोड करणार त्यावेळेस त्या इमेजमध्ये तुम्हाला काही बदल नाही दिसणार, सेम टू सेम इमेज दिसणार. सी, ओके, आहे तशीच्या तशी इमेज दिसते, याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. फक्त त्याची साईज, वेट जे आहे, वेट, ते वेट कमी केलं जातं. कसं कमी केलं जातं, तर जे अनवॉन्टेड पिक्सेल्स आहेत ते काढून टाकले जातात. ओके, तर अशा पद्धतीनं त्या सगळ्यांना कॉम्प्रेस केलं जातं, जवळजवळ आणले जातात सगळे पिक्सल. ओके, सो ही आहे टायनी पीएनजी. अशा पद्धतीनं इमेजचं ऑप्टिमायझेशन आपण करतो. इथपर्यंत समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, कोणाला काही डाऊट आहेत का, डाऊट असतील तर डाऊट विचारा. ठीक आहे, आता तुम्हाला पुढचा कन्सेप्ट सांगतो, तो आहे ब्रेड क्रम. ब्रेड क्रम म्हणजे काय, जिथं मी पेंट ओपन करतो. आता बघा, हे तुमची साईट आहे. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे पेजेस राहतात. ओके, असे मल्टिपल पेजेस राहतात. पण कोणत्याही एका पेजपर्यंत, आता हे तुमचं पेज आहे सपोज, ह्या पेजपर्यंत येण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पेजेसमधून यावं लागतं. आणि हे तुमचं मेन डोमेन. ओके, हे तुमचं मेन डोमेन, ह्या पेजवरती या, तिथून ह्या पेजवरती या, तिथून ह्या पेजवरती या, मग हा तुमचं फायनल. जसं की फॉर एक्झाम्पल
मी काय केलं, तर मी इथं होम पेजवरती आलो होतो. कार देखो नावाची एक वेबसाईट आहे, ज्याच्यावरती कारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. मी काय केलं, इथं एक मला कार दाखवलेली आहे, जसं की हुंदाय क्रेटा किंवा हुंदाय i20. मी क्लिक केली त्याच्यावरती आणि मी एका पेजवरती आलो. मी येताना होम पेजवरनं डायरेक्ट आतल्या पेजवरती आलो, बट ॲक्च्युअल मी कुठल्या पेजवरती आहे ते मला कसं समजणार? मला किंवा क्रावलरला ते कसं समजणार? तर ॲक्च्युअल मी आहे होम पेज, त्याच्या आत आहे हुंदाय कार्स आणि त्याच्या आत आहे i20. सो हे समजतं युजरला किंवा क्रावलरला. त्याला आपण काय म्हणतो? ब्रेड क्रम. आणि ब्रेड क्रम तुम्हाला डिफाईन करण्यासाठी अशा पद्धतीमध्ये कॅरेक्टर्स द्यावे लागतात, सिम्बॉल्स. ओके. ॲक्च्युअल जो पाथ आहे तुमच्या पेजचा पाथ, तो पाथ सांगायचं जे काम आहे ते ब्रेड क्रम करतं. आपल्याला वाटताना कसं वाटलं, आपण होम पेजवरून डायरेक्ट i20च्या पेजवरती गेलो, पण डायरेक्ट गेलो का? नाही. आपण होम पेज, हुंदाय कार्सचं पण एक पेज आहे, तिथून आपण i20ला आलेलो आहे. ओके. सो हा पाथ जे सांगायचं काम करतं त्याला आपण ब्रेड क्रम असं म्हणतो. ओके. प्रत्येक साईटवरती वेगवेगळा असतो ब्रेड क्रम, आणि डिफाईन करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या असतात. काही जण टॉपला करतं, काही जण बॉटमला करतं. ओके. काही जण करतच नाही, ते डायरेक्ट जेसॉन नावाची जी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यातून ते करतं, असे पण आहेत. आता जसं की बघा, मी बजाज ॲव्हेंजरवरती आलो, बट कार अँड मोटर बाईक, त्याच्या आत टू व्हीलर्स आहे, त्याच्या आत हे पेज आहे. ओके. सो ह्याला आपण काय म्हणतो? ब्रेड क्रम. ओके. आपल्या साईटवरती नाही आहे, कारण आपण ते जेसॉनमधनं टाकलेलं आहे. ओके. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे FAQ. FAQ म्हणजे तुम्हाला सांगितलं, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. हे तुमच्या साईटवरती असावेत. यानं काय होतं, हे टाकल्यानं काय होतं, तर तुमच्या साईटला ट्रॅफिक जास्त मिळण्याचं चान्सेस असतं. ते का असतं त्याच्यात, ते टेक्निकल इश्यूमध्ये आपण शिकूयात. शॉर्टमध्ये सांगतो. FAQ ॲड केलं तर FAQची स्कीमा ॲड करायची, स्कीमा ॲड केली तर स्कीमा गुगलमध्ये दिसते. सो फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन तुमच्या साईटवरती असावे. नेक्स्ट काय आहे? फुटर, हेडर, बॉडी. आता फुटर, हेडर, बॉडी हे कुठे असतात ते मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. हे बघा, हा जो आहे इथून ते इथपर्यंतचा पार्ट, हा जो पार्ट आहे ह्याला आपण म्हणतो हेडर. तुमच्या वेबसाईटचा हेडर आहे, कोणत्याही पेजवरती जावा, हा हेडर जो आहे तो सेम राहतो, याच्यामध्ये काही चेंज होत नाही. ओके. इथून जे खालचा पार्ट आहे, इथून खालचा सगळा पार्ट, ह्या इमेज पासून खालचा कुठपर्यंत पार्ट, तर इथपर्यंत. इथपर्यंत 10वा जो क्वेश्चन आहे 10 नंबरचा, तिथपर्यंत हा सगळा बॉडी पार्ट असतो, तुमच्या वेबसाईटचा बॉडी पार्ट. आणि हा जो पार्ट आहे हा असतो तुमचा फुटर पार्ट. ओके. अशा 3 पार्टमध्ये जनरली वेबसाईट डिवाइड झालेली असते. हा पण फुटरचाच पार्ट आहे, ह्याला आपण काय म्हणतो? बॉटम फुटर. ओके. हा सुद्धा फुटरचाच पार्ट आहे, ज्याला बॉटम फुटर म्हणतो. हेडर, फुटर अँड बॉडी. त्याच्यानंतर आहे वर्ड काउंट. हे जे सगळे वर्ड्स आहेत, फ्रॉम दिस टू धिस एव्हरीथिंग, फुटरचं लास्ट, हे सगळं तुमचं वर्ड काउंटमध्ये मोजलं जातं, वर्ड काउंट म्हणून मानलं जातं. ठीक आहे. याला आपण वर्ड काउंट म्हणतो.
जर ब्लॉग आर्टिकल असेल तर अराउंड 1000 वर्डचं तर तुम्ही आर्टिकल लिहिलं पाहिजे, तर ते रँक होण्यास मदत होते. ओके. यू आर एल स्ट्रक्चर, तुम्हाला यू आर एल स्ट्रक्चर सांगितलं, हे आपलं यू आर एल स्ट्रक्चर आहे. यू आर एल स्ट्रक्चरमध्ये फोकस कीवर्ड आला पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे. कधीही यू आर एल बनवताना तुमचा फोकस कीवर्ड, गोल्डन कीवर्ड किंवा प्रायमरी कीवर्ड जो आहे तो तुमच्या यू आर एलमध्ये आला पाहिजे. ओके. आता ह्या केसमध्ये आला का? डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे आलेला आहे. त्याच्यानंतर पॅराग्राफचं लिमिट तुम्हाला सांगितलं, 300 वर्डपेक्षा कोणताही पॅराग्राफ नसावा. म्हणजे काय? हा पॅराग्राफ आहे, 300 वर्डपेक्षा जास्त नसावा. हा पण एक पॅराग्राफ आहे, 300 वर्डपेक्षा जास्त नसावा. याची तुम्ही टेक केअर केली पाहिजे. हा पण पॅरा आहे. ओके. इथून ते इथपर्यंत एक पॅरा आहे, परत दुसरा पॅरा जो आहे तो इथून इथपर्यंत आहे. ठीक आहे. सो ते पॅराग्राफमध्ये जातं. हेडिंगचं स्ट्रक्चर, हेडिंगचं स्ट्रक्चर कसं असावं ते तुम्हाला सांगतो. आता इथे मी H1 दिला, H1 टॅगमध्ये मी काहीतरी लिहिलं, डिजिटल NMD समथिंग काहीतरी. त्याच्या खालोखाल मला त्याचा सब पॉईंट जो आहे ना तो H2 मध्ये आला पाहिजे, आणि H2 चा सब पॉईंट आहे तो H3 मध्ये आला पाहिजे. जर आता तुम्हाला बॅक यायचंय तर H3 नंतर तुम्ही हा H2 चा पॉईंट तुम्ही इथं टाकू शकता, ते H2 येणार. परत त्याच्या खाली जो पॉईंट येणार तो H3 चा येणार. हे आहे स्ट्रक्चर. असं स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करायचं असतं. इथे तुम्ही H2 टाकलाय आणि त्याचा सब पॉईंट टाकलाय H5, तर हे असं चालत नाही. दिस इज बॅड प्रॅक्टिस. असंच करायचं नाही. प्रॉपर HTML चं स्ट्रक्चर जे आहे ते फॉलो करायचं. त्याच्यानंतर आहे, हे तुम्हाला बाकी सांगितलेलं आहे, H1 कोणत्याही वेबपेजवरती, वेबपेज कोणतंही असू द्यात, H1 जो आहे तो एकच असला पाहिजे, ओनली वन, एकच H1. H2 मल्टिपल असू शकतात, H3 मल्टिपल असू शकतात, बट H1 जो आहे तो एकच असावा. एका पेजवरती मल्टिपल H1 टाकू नयेत. ओके. एकच पाहिजे, जे काय आहे ते एकच पाहिजे. H2 H3 बाकी H6 पर्यंत ते मल्टिपल असू शकतात. कीवर्ड डेन्सिटी, स्क्रिप्ट टॅग, स्टाईल टॅग. ओके. बाकी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं. आता हा जो कोड आहे, हा कोड तुम्ही कुठे पाहू शकता? तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचे, व्ह्यू पेज सोर्स म्हणायचं. तर हा सगळा कोड तुम्हाला इथे दिसतो. ओके. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे, विदाउट हा कोड बघता आपल्याला ऑन पेज एसईओच्या गोष्टी फाइंड आउट करायच्या, तर त्या कशा करायच्या, विथ द हेल्प ऑफ टूल्सच्या मदतीनं आपण ते करणार आहोत. समजलं असेल तर थम्स अप करा. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.